अधिवेशनात माझी लाडकी बहीण ही योजना घोषित झाल्यानंतर या योजनेसाठी महिलांनी प्रचंड गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। मी सध्या उभा आहे वाशिमच्या जुना नगरपालिकेच्या परिसरात। इथं तलाठी कार्यालय आहे आणि महिलांनी सकाळपासून इथं गर्दी केली आहे। मोठ्या प्रमाणात इथं अर्ध्या किलोमीटरची रांग आपल्याला बघायला मिळत आहे। महिला असतील, काही पुरुषही या लाईनीत आपल्याला बघायला मिळत आहे। आपण अधिक या लाईनीत उभ्या असलेल्या महिलांकडून जाणून घेऊया। आपण ताई, आपण किती वाजता आलात? सकाळी 7 वाजता। 7 वाजतापासून उभा आहेत। काय काय कागदपत्र घेऊन आलात आपण? राशन कार्ड। आपल्याला हे माहीत नाही का की 2 दिवसापूर्वी अजून या योजनेसाठी मुदत वाढवून दिली आहे? अजूनही काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊयात। काकू, किती वाजता आलात तुम्ही? सकाळी 6 वाजता। 6 वाजतापासून लाईनीत आहात। काय अडचणी आहेत? आमचे हेच प्रॉब्लेम आहे की नंबर नाही लागून राहिला, आम्हाला उत्पन्नाचा दाखला नाही मिळायला लागला। हे प्रॉब्लेम आहेत आमचे। सकाळी 7 वाजता काय म्हटलं? लहान लेकरं सोडून आलेलो आम्ही। सकाळपासून 6 वाजतापासून आलेलो। नंबर लागत नाही? स्वयंपाक केला नाही, कुठं काय नाही, खाण्यापिण्याची सोय नाही, पाण्याची सोय नाही, पुन्हा घरी सगळं लेकरं टाकून आलेलो आम्ही छोटे। अशा अनेक समस्यांना घेऊन या महिला रांगेत उभ्या आहेत। योजनेची मुदत अजून वाढवता येईल किंवा वाढवल्यानंतरही ही जनजागृती होणे गरजेचे आहे। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, वाशिम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।